का की फुटून जाईल आणि आपली फाटून हातात येईल. आमच्या समोर पाठवून घेऊ नको. तू पाठव, आम्ही परत पाठवतो त्याला. चल पाठव त्याला. चल रे, हे रे भरपूर झालं. आता प्रॅक्टिकल. हे चल चला. ते गॅजेटचं काम तुम्हीच बघता ना? नाही, ते जाऊच आहे काम. मग तुम्ही? मी उत्पन्न राखण्याचं बघतो. देऊ का? नाही नको. इथे उत्पन्नच नाही आणि टाकल्याचं काय लोणचं घालू का? अरे काय देऊ का खाऊ का करताय? हो साहेब, गॅजेट संबंधी काय असेल तर इथं घाला. म्हणजे बोला या. साहेब माझं गॅजेट कधी होईल? सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण केली, सगळे डॉक्युमेंट जमा केले, पण तरी अजून गॅजेटचा पत्ताच नाहीये. पोच नव्हती आहे का? सापडला. नाही, तिथं पोच नव्हतीचाच पत्ता नाही. गॅजेटचा पत्ता कसा लागणार? अरे बापरे, मग आता काय करायचं? आता एक फुटकी स्टॅम्प जोडावा लागेल आणि सोबत एक अटेस्टेड सर्टिफिकेट द्यावं लागेल. अरे बापरे, पुन्हा? पण साहेब तुम्ही आधी काहीच सांगितलं नव्हतं. सांगितलं होतं ना, पोच पावती महत्वाची आहे, त्याशिवाय काहीच नाही. साहेब बघा ना, प्लीज काहीतरी करा ना. 2 महिन्याखाली विष्णुकुमार पासून पीटरसन झालं. मला सगळीकडे नावाचा प्रॉब्लेम होतो, माझी सगळी कामे थांबली. प्लीज साहेब काहीतरी करा ना. साहेब अहो काळजी करू नका, आम्ही तुमच्या सेवेसाठी तर आहोत. मी सांगतो तसं करा. या इकडे. साहेब बोला. गॅजेटसाठी तुम्हाला थोडंसं बजेट वाढवावं लागेल. गॅजेट संध्याकाळपर्यंत मिळून जाईल तुम्हाला. काय सांगता? संध्याकाळपर्यंत? ठीक आहे साहेब. फक्त समोरच्या पान टपरीत माझ्यासाठी एक पान सांगा. एक पान आणि त्यात 5 सुपारीचे तुकडे. आठवणी ना. हो साहेब सांगतो, नक्की सांगतो. पण माझं गॅजेट संध्याकाळी यायचं आणि घेऊन जायचं. अहो तुमच्या पानाची शपथ आहे मला. ओके साहेब, ओके. कसा वाटला डेमो? 5 सुपारी खूप आवडते वाटतं तुम्हाला. आमचा पान वेगळा असतो आणि त्यातली सुपारी देखील. म्हणजे मला मी कळलं. अरे म्हणजे पानाची किंमत 2000 आणि सुपारीच्या प्रत्येक खडाची किंमत 500. पण ही तर लाचखोरी आहे, भ्रष्टाचार आहे. मुन्ना, अरे याला लाचखोरी नाही, दुनियादारी म्हणतात. दुनियादारी. सर पण आपलं कामच आहे ना लोकांना टाकले. आपण त्यांच्यासाठीच काम करतो आणि सरकार आपल्याला त्यासाठी पगार देतं. पगार मिळते ना राजा, अरे पण त्या भागत नाही ना. हो, आणि आम्ही थोडीच लुटतोय त्यांना, फक्त थोडस चहा पाणी काढतो. आपलं चहा पाणी काढण्यासाठी. सर पण शेवटी भ्रष्टाचारच आहे ना. हे भाऊ, अरे हे सगळे ते पुस्तक कथा कादंबरी याच्यातच बरं वाटतं ना. वास्तवात घे, वास्तवात. आणि आम्ही जसं करतो असं नाही. भली मोठी शेवटी सगळ्यांचं तोंड गोड करावं लागतं बाबा. हो, सिस्टीम मध्ये सिस्टीम ब्रेक करून चालत नाही. ही कसली सिस्टीम? जो पैसे देतो त्याचं काम लगेच करायचं, जो देत नाही तर तात्काळ ठेवायचं, विनाकारण चक्र मारायला लावायच्या. ते येणारे लोक विनाकारण येत बिचारे मोठमोठ्या अडचणीत असतात. आपल्याकडून मिळणाऱ्या कागदाच्या तुकड्याची किंमत खूप असते त्यांना, आणि त्यांच्या ह्या मजबुरीचा हा असा फायदा घेणार. मला हे चुकीचं वाटतं. बरोबर, अगदी बरोबर. मजबुरी आहे म्हणूनच लोक येतात तिथे. नाही आता तू म्हणालास की त्यांना अडचणी असतात, गरज असते. आपल्याकडून मिळणाऱ्या कागदाच्या तुकड्याची किंमत खूप असते त्यांना. मग राजा त्या अनमोल कागदाच्या तुकड्यासाठी थोडस मोल दिलं, बिघडलं कुठं? अरे ती लोक तुला तोपर्यंत किंमत देतात जोपर्यंत तो कागद त्यांना मिळत नाही. एकदा का तो कागद त्यांना मिळाला ना, मग आपण राहिलो काय आणि मेलो काय, त्यांना काही फरक पडत नाही. अरे डोंकून सुद्धा कोणी बघत नाही आपल्याकडे. हे सोड, तुला कुणी सर
साहेब देखील म्हणणार नाहीत. हो. आणि आता तू जे म्हणतोयस ना, त्यांना गरज असते, अडचणी असतात. अरे आपण दिलेल्या दाखल्यांवरती भरपूर फायदा असतो त्यांचा, म्हणून तरी एवढे चक्रा मारतात. जोक नाहीये भाऊ. आरक्षण मिळतं त्यांना, सरकारकडून भरपूर सवलत मिळते. कुणाच्या शिक्षणाची, कुणाच्या नोकरीची, हे असे अनेक प्रश्न मिटतात. लाईन लावतात लोक, लाईन. पाण्यासारखा पैसा होता त्या दाखल्यासाठी. सर पण पैसे गेले म्हणजे अरे तो विजय माल्या गेला चुना लावून यांना. काय केलं सरकारने? तो दाऊद कुठे आहे? काय करतोय? सगळी खबर आहे यांना, सगळं माहित आहे. पण कोणी ऍक्शन घेत का? येत नाही. अरे ते सोड, तिथं सरकारच चोर आहे. बोल आता काय बोलतो? हं? अरे विवेक, हाय. अरे इकडे कसं काय? आदेश तुम्ही ते काय करते? अरे यार मला कास्ट सर्टिफिकेट हवं. आता थोड्या दिवसात ऍडमिशन सुरू होणार आहेत ना, ते जाऊ दे. तू इथे काय करतोस? मी ते जॉबला लागलो, ज्युनियर क्लास. अरे वा, कॉंग्रॅट्स यार. म्हणजे आता माझं काम होऊन जाईल तर. हो, कास्ट सर्टिफिकेटचं काम पतंगे सर म्हणतात. सर पतंगे सर, कास्ट सर्टिफिकेट हवं. हो का? बर तुझ्या ओळखीचं दिसतोय. हो, माझा मित्रच आहे, आमच्या घराशी तयारी करतो. अच्छा म्हणजे क्लासमेट. आणि नाही, तसा 2 वर्षांनी ज्युनियर आहे, शिकतो. बरोबर पाठ. हो चालेल. फक्त कागदपत्रच दे, आपण वगैरे काय घेऊ नको. ओके, डोंट वरी. सर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. मी हा अर्ज आणि काही कागदपत्रे आहेत. बस बघू. याच्यामध्ये तर तुमचा आणि तुमच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखलाच नाही, आणि तुमचं रेशन कार्ड सुद्धा नाहीये. अहो पण सर मला तरी एवढं जोडायला सांगितलं होतं. कोणी सांगितलं? हा? हे काय यांनी सांगितलं होतं. काय साहेब काय बोलताय? अहो तुम्हीच सांगितलं होतं ना. मी तुम्हाला विचारलं होतं कास्ट सर्टिफिकेट साठी काय लागेल म्हणून, आणि तुम्ही जेवढी सांगितली तेवढी सगळी कागदपत्रे मी जोडली आहेत. साहेब मला काय माहिती, 1760 लोक येतात तिथं, त्यांच्या 1000 प्रश्नांची उत्तर देऊन डोक्याची बाजू होऊन जाते. काय काय म्हणून लक्षात ठेवणार? वेळ लागायची वेळ. अहो पण तुम्ही तर काम करता म्हणजे तुम्हाला माहिती असायला हवं ना. साहेब मी पिऊन आहे, मला काय माहिती? साहेब चालव तुम्ही. हो ते जाऊ द्या. डोकं तर खाल्ला माझं इथे. हे बघा, ही 2 कागदपत्र घेऊन या, त्याशिवाय काम होणार नाही. पण सर मला माहितच नव्हतं. अरे बाहेर एवढा मोठा बोर्डच लावायचे आम्ही. हा? कोणत्या दाखल्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे जाहीरपणे आणि मोठ्या अक्षरात दिलेलं आहे बाहेर. तुम्ही ते बघत आणि वाचतही नाही. त्याला आम्ही काय करणार? हो, आणि लोक म्हणतात आम्ही माहितीच देत नाही म्हणून. प्रशासकीय कामात मला यांना पारदर्शकता हवी. अरे जार दुनियाच्या चष्टवळाने दिसेल इतका मोठा बोर्ड लावलाय बाहेर. हे अतिशिक्षण झालं नाही, ते असं असतं बघा. हे जाणे काय होणार आहे या तरुण पिढीचं. जरा बघा की सर. सांगितलं ना, ही 2 कागदपत्र घेऊन या, त्याशिवाय काम होणार नाही. साहेब बघा ना, जरा प्रयत्न करा ना. हो, मी काय वेडा बिडा वाटलं तुम्हाला? हा? होत नाही म्हणजे होत नाही. साहेब नाही, तुम्ही जर मनावर घेतलं तर सगळं होईल बघ. हो, सांगितलं ना, होत नाही.
म्हणजे मला देखील विवेक, रिलॅक्स. ये बस इथे. ये. हे बघ, थोडस प्रॅक्टिकल विचार कर. तुला काय वाटतं, आम्हाला मन, भावना, संवेदना नाही? अरे आहे, पण त्यावर हा दुनियादारीचा मुद्दा घालावा लागतो. आपण एकटे काहीच करू शकत नाही. तुला काय वाटतं, आता ही सगळी सिस्टीम याला सरकार जबाबदार आहे, आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांचा दोष आहे? ही सगळी सिस्टीम बिघडवण्यात सगळ्यात मोठा हात सर्वसामान्य जनतेचा आहे. हो? अरे आता चाललेलं तुझ्या मित्राचंच उदाहरण घे. आमच्यापैकी कुणीच त्याला पैसे मागितलेले नाही. त्यांनी स्वतःहून हातात ठेवलं. मग आता तूच सांग, याला लाच घेऊ की बक्षीस? आणि कसं आहे, लोकांना ना कष्ट करायला नको आहे. सगळं कसं एकदम ऐकतो रेडीमेड हवं असतं. रँकिंग उभं राहायला आवडत नाही कुणाला, आणि त्यातही त्यांचं चालूच असतं. जरा आमचं बघा की, जरा लवकर करा की. अरे मी म्हणतो, का बरं यांना शिस्त पाळता येत नाही? आता तिथे बाहेर बोर्ड लावलाय, कोणत्या दाखल्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात. पण लोक काय ते बघत नाही, कागदपत्रांची पूर्तता देखील करत नाही. सरळ म्हणतात, काय असेल ते घ्या तुमचं, करा आमचं काम. अरे सरकारने आरक्षण हे विषमता कमी करण्यासाठी निर्माण केली. उपेक्षितांना त्यांचे हक्क मिळावे, कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून बनवलंय. पण आज सर्रास त्याचा वापर चालू आहे. स्कॉलरशिप, जॉब, निवडणूक यासाठीच प्रत्येक जण झगडतोय. या दाखल्यांचा उपयोग फक्त सवलत मिळवणे यासाठीच होतोय. तर काय, सरपंच आपण आपल्या फॉर्मॅलिटीज प्रमाणेच होतो. आपल्याला जे नियम दिले त्यांचे पालन करू. कागदपत्रांची पूर्तता झाल्याशिवाय दाखले द्यायलाच नको. आपणच चांगली सवय लावू शकतो ना सर सगळ्यांना. अरे बाबा तू बदलशील, आम्ही बदलू. पण यामध्ये नेत्यांपासून पोलिसांपर्यंत सगळे सामील आहे. अरे कोणाकोणाला बदलणार असतो? हा? मी प्रयत्न करेन माझ्याकडे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. हॅलो, हा लखन बोल. हा काय काय बोलतोस तू? मी फोन करतो. हो करतो. काय झालं? अहो साहेब, लखन झालाय. अरे काय झालंय काय? हो, त्या लखनला आपण परवाच्या डब्या भरता करून दिले होते ना. हो, ते नाही का ऍक्सिडेंट मध्ये वारलेले 4 लोक, त्यांचं आधार कार्ड घेतलं होतं आणि फोटो चेक करून खोटे आधार कार्ड दिले होते. हा, त्याचं काय? अहो, ते 4 लोक बांगलादेशचे आहेत. चला त्या नवीन पोलिसांनी पकडले त्यांना. आता जर का सगळं बाहेर पडलं तर लखन सोबत आपल्याला पण आत टाकणार. आई शपथ. सर आता काय करायचं? गावाला काय ना पाटील सगळं बोललो आणि मला दे. अरे काही होत नाही आपल्याला, आणि ही काय पहिली वेळ नाहीये. असे बोगस रेशन कार्ड, मतदान कार्ड कितीतरी केले आजपर्यंत. करतो मॅनेज 2 मिनिटात. हॅलो, हा साहेब नमस्कार. जाधव सर बोला. हॅलो. हा नमस्कार साहेब. हा ते 4 आधार कार्ड बोगस केले होते. ते बांगलादेशचे निघाले. तो नवीन पोलीस अधिकारी जरा हिरोगिरी करतोय, तेवढं बघा ना त्याच्याकडे. हा हा काय नाही. मीडियापर्यंत जर प्रकरण गेलं असेल ना, तर कुठल्या तरी DTP फोटोशॉप करायचं काम आहे, असं होऊन लावूया ना. काहीतरी आजकाल बरेच सॉफ्टवेअर आहेत. कोणाचं तरी काम असेल, आमचा यात काही एक संबंध नाही असा बाण सोडून द्यायचा. हो चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. हा फक्त त्या नवीन हिरोचं तेवढं बघा. हा ओके. हा भेटू संध्याकाळी भेटू. ओके. हा थँक्यू. हे घ्या. अरे पुढच्या वेळेला जरा जपून.
आपण पोलिसांना मॅनेज करू शकतो. पण साला या मीडियानं जर लईच बोंबाबोंब केली तर मात्र अवघड होईल. ठीक आहे, चला कामाला लागा. कसं आहे, दिवसभरातून थोडंफार गरंगुळा म्हणून कामही केलं पाहिजे. काय या पाहिजे आणि मी ती माहिती विचारतो तुम्हाला सांग. ओके, ते अग्रवालचं 6 करून घे. हो. उत्तमगे साहेब एक मोठी मालदार पार्टी आल्या बाहेर. काय काम काय बोलतो? स्वातीचा दाखला काढायचा आहे. एकदम हायफाय पार्टी आहे. कुटामध्ये म्हटलं आताच घ्यावं. अरे मग घे की. हे तू पाठवून दे ना. विवेकचा पाठवून लई पाणी दिसतोय. तू पाठवता ना. अरे या 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 सध्या बसा. थँक्यू. बोला काय सेवा करू शकतो आपण? मला जातीचा दाखला काढायचा. जातीचा दाखला? हो हो काढते काढते. तुम्ही ते कागदपत्र वगैरे आणले? हो, बाहेर बोर्डावर तुम्ही जे नमूद केलंय ती सगळी कागदपत्र घेऊन आला. छान. एक मिनिट हा फॉर्म आहे. तुम्ही तुमची माहिती सांगा. तुम्ही ह्या फॉर्म व्हॉट इज युअर फुल नेम? माय नेम इज पांडुरंग मोहम्मद डिसूजा. काय काय म्हणता? पांडुरंग मोहम्मद डिसूजा हे काय? माझं नाव. मग तुमचं नाव सांगा ना. तुमच्या मित्राची नाव कशाला? पांडुरंग मोहम्मद डिसूजा. चेष्टा चेष्टा करता ना तुम्ही? हा? मी खरं सांगतो, सिरियसली. दादासाहेब बघा महाशय आले जातीचा दाखला काढायला. काय प्रॉब्लेम काय? नाव नाव विचारा ना साहेबांना. काय हो, नाव काय तुमचं? पांडुरंग मोहम्मद डिसूजा. चांगले. ते अंबर आहे तुम्ही पिक्चरचा जरा जास्त काय साहेब एवढी झेपत तर घ्यायची का सर? हा जा रात्रीची उतरल्यावर आम्हाला इथं भरपूर काम आहे. समजलं? मला वाटतं तुमचीच अजून रात्रीची उतरलेली नाही. आणि जर कामाचं म्हणाल ना तर मी इथं कामाबद्दलच बोलतोय. तुमचाच पोरकटपणा चालला. बस लय झालं. काय पाहिजे का तुम्हाला? जातीचा दाखला. अरे मग खरं नाव सांगा ना. अरे तुम्ही काय वेड्यात का? 10 वेळा तुम्ही मला माझं नाव विचारलं आणि मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं माझं नाव आहे पांडुरंग मोहम्मद डिसूजा. हो साहेब चला. अहो सर बघा ना हा. आता ये काम करा. ठीक आहे, तुमचं नाव पांडुरंग मोहम्मद डिसूजा. ठीक आहे, दाखवा मग त्याचे पुरावे. ठीक आहे, काय पुरावा दाखवू तुम्हाला? काय आयडी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ वगैरे. ठीक. आजच दाखवत आहे ना. ठीक. हे माझं आधार कार्ड, हे पॅन कार्ड, मतदान कार्ड, हे रेशन कार्ड, बँक पासबुक, हा जन्म दाखला, हा उत्पन्न दाखला आणि हा पासपोर्ट. हे सगळं खरंय कशावरून? हा हे सगळं 5-50 घेऊन तुम्ही घेतला असणार आहे. खोटं आहे हे. हे बघा साहेब, भोगकाट्यातून चालते वा, नाहीतर पोलिसांना बोलू आम्ही. सरकारी कामात दाखला होता ही अशी खोटी कागदपत्र दाखवून तुम्हाला ना पोलिसांच्या ताब्यात द्या. ठीक. ही सगळी कागदपत्रे खोटी आहेत. ठीक आहे. जर माझं नाव आणि मी खोटं आहे तर तुमचं भारत प्रशासनच खोटं आहे.
जरी कागदपत्रे खोटी असतील ना तरी कागदपत्रे देणारी बनवणारी यावर सह्या करणारी संपूर्ण सरकारी यंत्रणा खोटी आहे. कारण या सगळ्या कागदपत्रांवर मोठ्या सरकारी साहेबांच्या सह्या आहेत. आणि ते साहेब फक्त सह्याच करतात. मुळात ती कागदपत्रे तयार करतात ते तुमच्यासारखे चमचे लोक. ठीक आहे ठीक आहे बोलवा बोलवा पोलिसांना. अरे मी काय माझ्यासोबत तुम्हाला यावं लागेल खडी पडायला. बोलवा ना वाट कसली बघताय. आहे मी इथंच. साहेब या डॉक्युमेंट्स वरती इथल्या सरकारी साहेबांच्या खऱ्या सह्यांनी शिक्के आहेत. याला आपण अगदी तेच नाही देऊ शकत. अरे 1000 वेळा सांगितलं मी तुम्हाला त्या बाहेरच्या एजंट केलेले कागदपत्र नीट तपासून काम करत चला म्हणून. मग आता काय दोन्ही हातात बोबला. सर पण मी काय म्हणतो पोलिसांना बोलवून वेड्या ठोकून दे ना साला. इथे पोलीस आपलेच आहे. अरे काय डोक्यावर पडलायस का तुम्ही. इथं पोलीस आपलीच. पोलीस जरी आपली असली तरी सत्ता कंडिशन खूप वाईट आहे. आधीच त्या बांगलादेशच्या लोकांकडे खोटे आधार कार्ड सापडलेत. त्यात चाले हे मीडियावाले टकलत बसलेत आपल्यावर. त्या त्यांना इथं या विषयासाठी घ्यायची संधी मिळाली ना तर आपली चिरफाड न करता आपला प्रयत्न करून जातील. सर हा माणूस खोटंच बोलतो का शोध. कदाचित तो खरंही बोलत असेल. म्हणजे तुम्हाला तरी माहितीच आहे तेवढ्या प्रकारचे लोक येतात. वेगवेगळी प्रकरण घेऊन येतात. आपल्या देशात एवढ्या धर्माचे लोक आहेत आणि धर्मांतर करणारे खूप आहेत. आपण त्याचं ऐकून तरी घेऊ. आणि जर तो खरं बोलत असेल तर आपल्याला त्याची मदत करावी लागेल. साहेब मला वाटतंय विवेक बोलतोय ते बरोबर आहे. उगी पंगा घेण्यात काही पॉईंट नाही. ठीक आहे आपण आधी त्याचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ आणि मग ठरवू. ओके. अहो साहेब हो काय झालं. तुमचं चर्चासत्र संपणार आहे का नाही. हो एवढं कशाला टेन्शन घेताय. काय असेल ते तुमचं चहा पाणी घ्या आणि मिटवून टाका ना. म्हणजे काय साहेब तुम्हाला माहित नसल्यासारखं बोलतोय की. अहो जातीचा दाखला बनवण्याच्या बदल्यात तुमची जी असेल ती रक्कम घ्या आणि मला दाखला देऊन टाका ना. अहो पण हे म्हणजे तर ते सगळं हे बघा अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि मी स्वतःहून ऑफर करतो. मग प्रॉब्लेम काय. चालेल चालेल मग मी सांगतो तसं. आमचं दुसऱ्या कामाविषयी बोलणं चालू ना. आम्ही बोलतो तुमच्याशी. पण जरा लवकर मला बरीच काम आहे. हो हो परीक्षाबद्दल बोलू नको त्याच्याशी. का काय झालं. अँटी करप्शन वाला असू शकतो. हो पत्रकार किंवा टीव्ही मीडियाचा माणूस असू शकतो. चला चला आपल्यालाच गाजर दाखवणार आपला व्हिडिओ बनवणार आणि आपल्याला चालणार. त्यापेक्षा आपण त्याला पोळीतच घेऊ आणि जसं जमेल तसं त्याच्याकडे एक कॅमेरा किंवा ऑडिओ रेकॉर्डर आहे का तेही चेक करू. ओके. साहेब झालं का तुमचं. मला उशीर होतो. छेचे साहेब आम्ही काय तुम्हाला लाचखोर वगैरे वाटलं का. आम्हाला आमचा पगार मिळतोच की. आम्ही येथे जनतेच्या सेवेसाठी जाऊ. अरे वा 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 वा. कोणत्या पिक्चर मधला डायलॉग. आओ छेचे साहेब ये मेरे मन की बात है. यहाँ सोच वहाँ शौचालय. हे
बाकी काही म्हणा, तुमचं नाव खूप मजेशीर आहे. पांडुरंग मोहम्मद डिसूजा. वा. हो, असं म्हटलं की नावात काय नाही, पण तसं नाही, नावातच सगळं. आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला त्याचे दाखले आणि पुरावेही ठेवावे लागतात. बरोबर. पण तुमचं नाव पांडुरंग मोहम्मद डिसूजा कसं काय? म्हणजे आम्हालाही सांगा जरा, उत्सुकता आहे. त्याचं झालं असं की माझी आई आणि माझे वडील यांचं लव्ह मॅरेज आहे. आईचं नाव शीतल आणि वडिलांचं नाव मोहम्मद. बाबांचं आईवर खूप प्रेम होतं, त्यामुळं आईला जे नाव योग्य वाटलं तेच नाव मला ठेवायचं ठरलं. आई पांडुरंगाची खूप मोठी भक्त होती. तर त्यामुळं तिनं माझं नाव ठेवलं पांडुरंग. आई वडील दोघांचं प्रचंड प्रेम होतं माझ्यावर. होतं म्हणजे नाही, ते आता नाही. माझ्या लहानपणीच एका कार ऍक्सिडेंट मध्ये ते वाटले. मी क्षणात कोलकाता झाले. आई वडिलांचं इंटरकास्ट काढत असल्यामुळे नातेवाईकापैकी कुणी चाललं त्यांच्यासाठी ते कधीच वाटलं. मग पुढे आई वडील लग्नासाठी गावातून पळून आल्यावर त्यांच्याकडे राहण्याची सोय नव्हती. तेव्हा अॅना डिसूजा आजीने त्यांना आश्रय दिला आणि पुढील जीवनातही त्यांना खूप मदत केली. माझ्या आई वडिलांना ती लेकरांप्रमाणे मानायची. तसं रितसर तिनं माझ्या वडिलांना दत्तकी घेतलं होतं. त्यामुळे माझे वडील झाले मोहम्मद डिसूजा आणि मी झालो पांडुरंग मोहम्मद डिसूजा. म्हणजे अगदी फिल्मी स्टोरी सारखं झालं म्हणा की तुमच्या आयुष्यात. साहेब, तुमचा मोबाईल एकदम भारी दिसतोय राव. बघू. हॅलो. अरे हो बघा ना. असं आहे, चहा गेला तुम्ही. नाही, अहो घ्या ना, हो स्पेशल. कॅमेरा रोहन घेऊन गेला आणि त्याच्यातच डाटा येते. उद्या होईल बातमी. अक्कलकोटला कावळे आणि गौरीसोबत. साहेब, मस्त आहे मोबाईल. छानच. मस्त. बेस्टच. नाही माहित आहे, शिवाला बोलले. अजून कोण कोण असतं तुमच्या फॅमिलीमध्ये? त्याचं काय आहे, मी तिन्ही धर्मांशी जोडला गेलोय, त्यामुळे माझ्या 3 बायका आहेत. हो का? असू नाहीत का? तर तिन्ही धर्मांमध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी मी 3 बायका केल्या. रूपा, रुबीना आणि रोझी. बेटी बचाओ बेटी पढाओ. तिन्ही बायकांकडून मला प्रत्येकी एक मुलगी, जानवी, जास्मिन आणि जेसिका. काय आता पुढचा प्लॅन. कारण माझी एक मुलगी 100 मुलांच्या बरोबरीची आहे. म्हणजे 3 बायका आणि 3 मुली. अहो ते तर काहीच नाही. कॉलेजमध्ये असताना मला 3 गर्लफ्रेंड सुद्धा होते. काय ना, तुमचं बॅलन्सिंग जरा हा हॅलो. कोण आहे? हॅलो. त्या भगवान देसाईचा छप्पर फाड गेले. बोला. सही बात आहे. अहो ते तर काहीच नाही. मी 3 पद्धतीने नाही वर्ष नाही, साजरे लतीफला फोन करा घे. गुढीपाडवा, 31 डिसेंबर आणि मुहर्रम. घ्या. मी धर्मातील सगळे सण साजरा करतो. त्यामुळेच माझ्या नशिबात इतरांपेक्षा जास्त सण आणि उत्सव आहेत. 75 त्यामुळेच मी नेहमी आनंदी आणि उत्साही असतो. 75 प्रत्येक धर्माची भक्ती आणि प्रार्थना करतो. 75 सोमवार ते शनिवार 6 दिवस होतात. प्रत्येकी 2-2 दिवस मी त्या धर्माच्या धार्मिक स्थळी जातो आणि पूजा आणि प्रार्थना करतो. 06 आणि रविवारी रविवारी 39 खूप busy आहे. माझ्याकडे वेळच नसतो. कारण 11 मी फक्त माझ्या 3 बायकांची 3 आराधना करतो. प्रत्येकीला त्याचा पर्सनल आहे. पिक्चर दाखवतो. त्याच्यावरही असतं. बरोबर आहे, मी शूटिंग करतो. ठेवतो फोन. त्या 3 बायकांपैकी कोणती बायको सगळ्यात कमी खर्च करते? सॉरी.
बायका ते शेवटी बायकाच. नो डिफरन्स, नो फ्लक्च्युएशन. अहो सगळ्याच खर्च करायला लावतात, तितक्याच भांडतात आणि तितकंच भरभरून प्रेम देखील करतात. वा, क्या बात आहे. हे अगदी बरोबर आहे. मी तिन्ही धर्मांशी जोडला गेलोय, त्यामुळे या तिन्ही धर्मांचा मी काहीतरी देणं लागतो. आणि आयुष्यात मी जरी या तिन्ही धर्मांचं बॅलन्सिंग करत राहिलो तरी आयुष्य खूप सुंदर. जेव्हा जेव्हा मी बाप झालो प्रत्येक वेळेला भावना सारखी. माझ्या प्रत्येक बाळाला पहिल्यांदा हातात घेतानाचा आनंद सारखाच. माझ्या प्रत्येक बाळाचं निरागस हास्य माझ्यात नवचैतन्य निर्माण करतं. जसं मला माझ्या प्रत्येक बाळाकडे पाहून सारखीच भावना मनामध्ये येते, तसं परमेश्वरालाही आपल्या सगळ्यांकडे सारखाच आनंद होत असेल. गीता, बायबल, कुराण यामध्ये शिकवण सारखीच आहे. लहानपणी जेव्हा मी आई वडिलांच्या अंगाखांद्यावर खेळायचो तेव्हा मला कधीच वाटलं नाही की जात धर्म काही असतो. दोघांनी प्रचंड माया केली माझी, संस्कार केले. तेव्हा कळत नव्हतं की हे संस्कार नेमकं कोणत्या धर्मातून येत आहे. त्यानंतरही जेव्हा मला डिस्प्ले आणखीन वाढवलं तेव्हा देखील मला काही फरक जाणवला नाही. सगळीकडे चेहऱ्यावरचा आनंद सारखाच आहे. सगळीकडे दुःख वेदना आहेतच. जात 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 धर्म ही जस्ट एक टॅग आहे, एक लेबल जी जन्मताच चिटकवली का. एक असा शिक्का जो मेल्यानंतर पोचला जातो. त्याची शाई कधीच टिकत असतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणखीनच गडद होतात. हे सगळंच सारखं आहे तर कशाला हवाय मग तुम्हाला जातीचा दाखला? कशाला हवाय ते लेबल टॅग? जगण्यासाठी, या दुनियात टिकण्यासाठी सरकारने लादून दिलेल्या, घालून दिलेल्या त्या चौकटी त्या पार पाडाव्या लागतातच. त्यासाठी हवं. मग मग सांगा सर, तुम्हाला कुठला दाखला पाहिजे या 3 धर्मांपैकी? मला त्याचं काही कळत नाही. मीच सांगा. ठीक आहे, सगळं सांगतो तुम्हाला. हे घ्या. ठीक आहे. हे आमचं कोटेशन बुक. अरे वा, जातीच्या दाखल्याचे कोटेशन बुक असतं. कस्टमर साठी एवढं करावं लागतं. आता हे नीट बघा. ही जातीची लिस्ट, ही त्यातून मिळणाऱ्या फायद्याची लिस्ट, हा त्यासाठी लागणारा खर्च सगळं मेन्शन केलं. आणि ही सगळी रक्कम जर तुम्ही एकत्र देत असाल ना तर आम्ही तुम्हाला डिस्काउंटही देऊ. अरे वा, जातीचा दाखला काढायला सरकारी कार्यालय चालू आहे का कार घेण्यासाठी गाडीच्या शोरूमला हेच कळत नाहीये. काय करणार साहेब, गंदा है पर धंदा है, नहीं तो किस्मत अंधा है. या कागदाच्या तुकड्यावर तुम्हाला आयुष्यभर फायदे मिळणार आहेत त्याचे फक्त नॉमिनल चार्जेस आहे. कसे तुमच्या सहीला किंमत नाही, मात्र त्या साहेबांच्या सहीला किंमत आहे. म्हणून तर थोडीशी किंमत घेतो आम्ही तुमच्याकडे. आता जास्त वेळ घालू नका, बघा हजर करा. साहेब, तुमचं घड्याळ एकदम मस्त दिसतंय राव. काहीतरी वेगळंच आहे ना? स्मार्ट वॉच आहे. अरे वा, इम्पॉर्टंट आहे. वा, मस्त. खूप छान दिसतंय तुमच्या. थँक्यू. साहेब, हे चहा. अरे त्या साहेबांना दे. हो साहेब, चहा घ्या. हा हो. साहेब चहा. घड्या घ्या, साहेबांना दे. साहेब चहा. हा घेऊन आले.
चंदन साहेब, चंदन साहेब, पत्ते साहेब, हा या ना इकडे. काय झालंय? प्लीज या ना इकडे. एक मिनिट बघा तुम्ही, मी आलंच. बोलतो का? सर, हा जो माणूस आहे ना, हा माणूस पाकिस्तानी अतिरेकी आहे. अरे काय बोलतोस तू? हो, हा माणूस पाकिस्तानी अतिरेकी आहे. विश्वास ठेवा सर, हा माणूस पाकिस्तानी अतिरेकी आहे. कशावर नाते रे? सर, तासापूर्वीच मी न्यूज बघितली. आपल्या शहरात 8 अतिरेकी शिरलेत आणि ते मोठा हल्ला करणार आहेत. हायवर चालू आहे सर. पण हा माणूस अतिरेकी आहे हे कशावरून? सर, मी जी न्यूज बघितली त्यात 2 अतिरेकींना पकडले आणि त्यांच्या हातात सेम डिझाईनचं वॉच आहे जे या माणसाच्या हातात आहे. आई शपथ सर, वाटल्यास न्यूज चॅनल लावून बघा. थांबा, आपण बघूया. किती कुठे बघणार? अरे या मोबाईलवरती टीव्ही दिसतो रे. आता जाणून घेऊयात सोलापूर आणि जिल्ह्यातील ताज्या घडामोडी. सोलापूरमध्ये सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या सूत्रांनुसार पाकिस्तानातील 8 अतिरेकी नकली आधार कार्ड व भारतीय नागरिकांचे नकली पुरावे बनवून सोलापूरमध्ये शिरले. गेल्या 20 दिवसांपासून हे अतिरेकी वेगवेगळ्या विभागात भारतीय नागरिकांसाठी वावरत असून ठिकठिकाणी बॉम्बस्फोट करण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या 20 दिवसांच्या शोध मोहिमेत 2 अतिरेक्यांना मारण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात शिरलेल्या सर्व अतिरेक्यांच्या हातात या प्रकारचे स्मार्ट वॉच असल्याचं सांगितलं जात आहे. नीट पहा या स्मार्ट वॉचला. जर आपल्या आसपास संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना संपर्क साधावा. आमचा हेल्पलाईन क्रमांक आहे 9890 549458. क्रमांक पुन्हा एकदा 9890 549458. अतिरेक्यास पकडून देणाऱ्यास अथवा माहिती दिल्यास सरकारकडून इनाम जाहीर. आता पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. तरी मला वाटलंच पांडुरंग मोहम्मद डिसूजा हे काय नाव आहे? नाही, आता खात्रीच पटले तो अतिरेकीचा आहे. त्याच्याकडे सेम स्मार्टवॉच आहे आणि घोटारड नावही. मग आता काय करायचं? चला पळून जाऊ. पळून जाऊ. अरे त्याला कुठे माहिती आहे आपल्याला कळले तो अतिरेकी. मग माझ्याकडे एक प्लॅन आहे. हो, आता घे तू, मी हो तू त्याला आतल्या खोलीत दे आणि बाहेरून कडे जा. नाही, माझ्या हाती फाटली इथं. आपल्याला तू त्याला आतल्या खोलीत दे. मी पोलिसांना फोन लावतो. आपल्याला इनाम मिळेल सरकारकडून. अरे
आनंद व्यक्त करा, जल्लोष करा. आता पोलीस येणार, त्याला पकडून देणार, सरकारकडून आपल्याला इनाम मिळेल. मग आपण पेपरात येणार, मीडियामध्ये आपलं नाव होणार, आपण सुपर हिरो होणार. यस यस. तेव्हा असंच होईल. डॉक्युमेंट जोडलेत मी. आता लंच ब्रेक झालाय, जा नंतर ये जा. सर 4 दिवस झाले तुम्ही मला टाकताय. आज मी दाखला घेऊन होता. अरे मूर्ख आहेस का तू? शहरात काय चालू माहिती आहे ना? हा अलर्ट चालू आहे. जा घरी जा. सर हे बघा, हे सगळं जोडलंय मी. तू आता इथून जाशील का? आता फुकटचा मार खाशील ना? सर या तुम्ही शांतपणे विचारतो, रिक्वेस्ट करतोय, प्लीज माझं काम करा. सर बोल, काय करणार? काय करणार? सर हात लावायचं ना? काय करणार? बोल ना तू. सर हात लावायचं काम ना? स्मार्टवॉच अगर किसी ने ज्यादा होशियार दिखने की कोशिश की तो तुम्हारे सीने को तोड़ने पे चल निकल दूंगा. हम ऊपर चलो चलो मारे. आणि तुझं दाखला घेऊन काय होतं ना? चुप झाले. मी फक्त माझ्या मिशनसाठी आलोय हिंदुस्थानला. मृत्यू दाखला तर तुझा म्हणणारा साले. म्हणजे जनाब जी पहचाना. तू हीच आहे की तू हिंदुस्थानी आहे? हो हिंदुस्थानी आहे, ही तुझी सर्वात मोठी चूक आहे. आम्ही सगळीकडे पसरलोय. गेल्या 8 दिवसात आम्ही तुमच्या जवळ पोहोचतोय. पण आमचा मिशन आम्ही पूर्ण करणार, सगळीकडे धमाका होणार.